Good morning, students. Today we are going to learn Unit 2, 2.3. This is one of the poem, The Little River. First, we discuss on the chit-chat point, then some of the poetic devices, and then we going to learn this poem. You can see the first warming up here. Some of the questions are here. So first we can read and chit chat, means discuss. Some of the points are here. Please you understand. You must have been for a family or class picnic to riverside picnic spot. म्हणजे तुम्ही नदीकिनारी असलेल्या एखाद्या सहलीच्या ठिकाणी तुमचे सगळे कुटुंबातील लोक किंवा वर्गातील मुलं मुली सहली करता, ट्रिप करता, पिकनिक करता गेलाच असाल असं त्यांचं म्हणणं आहे. यू मस्ट हॅव बीन फॉर अ फॅमिली, मस्ट हॅव बीन, गेलाच असाल. मग त्या संदर्भात काही प्रश्न त्यांनी विचारलेत. व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नदीकिनारी गेला होता तर त्यावेळेस तुम्ही कुठल्या गोष्टी बघितल्या. व्हॉट डिड यू नोटीस, नोटीस म्हणजे पाहणे, ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर. आपण ज्यावेळेस पिकनिकला त्यावेळेस आपण साधारणपणे कुठल्या गोष्टी बघतो, तर तिथे पक्षी असतात. जसं तुम्हाला आता छानपैकी पक्ष्यांचा आवाज येतो आहे, तसे पक्षीच असतील, काही ॲनिमल असतील, नदी असेल, नदीकिनारी असणारे वाळू वगैरे, किंवा मुलं तिथं आंघोळ वगैरे करतायत, किंवा अशा काही गोष्टी. स्त्रिया तिथे कपडे धुत आहेत, लोक गाड्या धुत आहेत. असं साधारणपणे आपल्याला दृश्य हे नदीकिनारी जे आहे तर ते तिथं पाहायला मिळतं. इन विच सीझन डिड यू गो, कोणत्या ऋतूमध्ये तुम्ही गेला आहेत. वॉज द रिव्हर फ्लो गशिंग ऑर जंटल, एक तर पहिला प्रश्न आहे, तुम्ही कुठल्या सीझनला, कुठल्या ऋतूमध्ये तुम्ही गेलात. आणि दुसरा प्रश्न असा आहे, गशिंग अँड जंटल, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गेला त्यावेळेस नदीचा प्रवाह, नदी जी वाहती आहे ही कशा पद्धतीने वाहती आहे असा इथे विचारला आहे. नदी म्हणजे संथ होती आहे का एकदम शांत, जंटल म्हणजे शांत, अतिशय शांतपणे वाहती आहे का गशिंग म्हणजे ती उथळपणे अगदी फ्लोमध्ये वाहती आहे, जोराने वाहती आहे, असा त्यांनी प्रश्न विचारला. डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर, तुम्ही इतर जे तिथं लोक आहेत त्यांचं निरीक्षण केलं आहे का. नदीच्या किनारी असणारे जे काही इतर लोक आहेत तर त्यांचं तुम्ही निरीक्षण केलं आहे का. व्हॉट वेअर दे डुईंग, ते काय करत होते ज्यावेळेस तुम्ही गेलात त्यावेळेस. तर मग अशी जसं आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं की काही माणसं ही गाड्या धुतात, काही स्त्रिया ज्या आहेत तर त्या कपडे वगैरे धुतात, तिथे मुलं खेळतात, स्विमिंग करतात, पाण्यामध्ये एन्जॉय करतात. तर अशा पद्धतीनं साधारणपणे दृश्य आपण हे नदी किनारी जे आहे तर ते पाहतो. तुम्ही तुमच्या गावाकडे, तुम्हाला ह्या गोष्टी माहितीच असतील की गावाकडचे तुम्ही गेल्यानंतर तिथे जे काही नदी असतात, तुम्ही खेळायला गेल्यावर, तर अशा पद्धतीनं साधारणपणे दृश्य आपल्याला तिथे दिसतं. चौथा शेवटचा प्रश्न काय आहे. व्हॉट शुड वी डू टू मेक शुअर दॅट रिव्हर्स डू नॉट गेट पोल्युटेड, म्हणजे प्रदूषण करणे. मग जर वरच्या प्रश्नांमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की काय काय होते, तर शेवटी त्यांनी विचारले नद्या ह्या प्रदूषित होऊ नयेत, प्रदूषण होऊ नये, मग यासाठी आपण काय केलं पाहिजे असा त्यांनी प्रश्न विचारला. साधिक आहे, याचं उत्तर काय येईल, तर त्या नदीमध्ये नदी खराब होऊ नये तर आपण तिथं काय केलं पाहिजे, तर बायकांनी तिथे कपडे धुतले नाही पाहिजेत, गाड्या धुतल्या नाहीत पाहिजेत. स्विमिंग केलं तर एखाद्या वेळेस चालू शकेल, पण इतर गोष्टींमुळे, ज्या गोष्टींमुळे नदी ही खराब होईल, प्रदूषण होईल तिच्यामध्ये,
तर अशा गोष्टी केल्या नाही पाहिजेत असं आपण तिला म्हणायला हरकत नाही. खाली बघा, फिल अप द टेबल ऑफ द सीझन इन इंडिया. आपल्या भारतामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे ऋतू आहेत. तर इथं जो टेबल आहे तर त्याचं आपण थोडक्यात बघू आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे लिहायचं आहे. टाईम ऑफ द इयर म्हणजे कुठली वेळ काय आहे, सीझन ऋतू कुठला आहे आणि मग त्यालाच इंग्लिशमध्ये काय नाव आहे. आपल्या भारतामध्ये म्हणजे 2 एक इंग्लिश कॅलेंडर असतं आणि मराठी कॅलेंडर आहे. मग आपल्या भारतामध्ये मराठी कॅलेंडरनुसार कुठले ऋतू म्हटले जातात आणि त्यालाच इंग्रजीमध्ये कुठलं नाव आहे तर ते आपण बघूया. मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल कुठला दिला आहे सीझन, तर वसंत ऋतू आपण मराठीमध्ये म्हटलं जातो. त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात तर स्प्रिंग असं म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. त्यानंतर मिड एप्रिल टू मिड जून म्हणजे मिड म्हणजे महिना, एप्रिल ते जूनच्या मध्यामध्ये काय म्हणतात तर त्याला कुठला मराठीमध्ये ऋतू आहे. इंग्रजीमध्ये जर समर आहे तर मराठीमध्ये त्याला ग्रीष्म ऋतू असं म्हटलं जातं. मिड जून ते मिड ऑगस्ट वर्षा ऋतू आहे. म्हणजेच आता ते तुम्हाला माहिती आहे इंग्रजीमध्ये त्याला वर्षा म्हणजे रेनी सीझन असं म्हटलं जातं. मिड ऑगस्ट ते मिड ऑक्टोबर मराठीमध्ये इंग्रजीमध्ये ऑटम आहे तर मराठीमध्ये त्याला शरद ऋतू असं म्हटलं जातं. मिड ऑक्टोबर ते मिड डिसेंबर याच्यामध्ये हेमंत ऋतू म्हटला जातो. म्हणजे त्याला प्री विंटर म्हणजे जो हिवाळा आहे त्याच्या अगोदरचा ऋतू जो असतो म्हणजे हिवाळा सुरू होण्याच्या अगोदर तर ते त्याला हेमंत ऋतू असं म्हटलं जातं. मिड डिसेंबर ते मिड फेब्रुवारी म्हणजे इंग्रजीमध्ये विंटर म्हणजे हिवाळा, त्याला आपण शिशिर ऋतू असं मराठीमध्ये म्हणतो. आता वरती आपण नावं दिली, पण ह्या हवामानामध्ये ह्या ऋतूमध्ये नेमकं काय कुठल्या प्रकारचं वातावरण असतं तर त्याचं खाली आपल्याला मॅच द वेदर विथ द सीझन असा बी नंबरचा जो पॉईंट आहे तर तो आपण बघूया. मॅच द वेदर विथ द सीझन्स म्हणजे काय, ऋतूंची जुळवाजुळी करायची. कुठल्या ऋतूला कुठलं वातावरण असतं काय असतं तर ते आपण बघू. ए आणि बी. एमध्ये विंटर दिला आहे, मान्सून, स्प्रिंग, प्री विंटर, समर आणि ऑटम जे आपण आता इथं बघितले. मग विंटरमध्ये काय असेल तर विंटरमध्ये म्हणजे हिवाळा असतो. मग याच्यामध्ये काय असेल तर कोल्ड डी नंबरचा जो आहे तर त्याच्याशी जोडी लागेल. मान्सून म्हणजे सगळ्यांना माहिती आहे कुठला सीझन असतो तर रेनी सीझन असतो. स्प्रिंग म्हणजे त्यावेळेस वातावरण हे आल्हाददायक असतं, आनंददायी असतं, म्हणून इथे सी नंबरचा जो आहे प्लेझंट तर त्याच्याशी जोडी लागेल. त्यानंतर प्री विंटर मी म्हटलं तर मगाशी की हिवाळ्याच्या अगोदरचा जो असतो तर त्याला साधारणपणे वारं सुटतं म्हणून वाईडली असा इथे शब्द दिला आहे तर तशा पद्धतीचं वातावरण असतं. समर हे सगळ्यांना माहिती आहे, समर म्हणजे हॉट आणि ऑटम म्हणजे कूल, एकदम थंड असं वातावरण ऑटममध्ये असतं. सगळ्यांना इथपर्यंत समजलं असेल. आपण आता पुढच्या पानावरती जाऊया. पोएट्स मेक द पोएम्स म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम द प्रोज by using the many poetic devices. One of them is using words that begin with the same sound in the same time. आता इथे थोडंसं आपण लक्षात असं घ्यायचं आहे की ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या कवितेमध्ये काही अलंकार दिलेत. आता इथं खाली वरचं वाचण्याच्या अगोदर खाली जे पिवळ्या हायलाईट केलेलं आहे तर ते पहिलं वाचतो. दिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲलिट्रेशन अँड बिलॉंग द सेट ऑफ सिमिलर डिव्हाइस नेम फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच ॲड द ब्युटी ऑफ द पोयम. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय.
तर फिगर ऑफ स्पीच याचा अर्थ एक अलंकार असा होतो, जे मराठीमध्ये मी अलंकाराचे काही प्रकार बघितले असतील तर ते अलंकार याला म्हटलं जातं फिगर ऑफ स्पीच. मग इथे आपल्या कवितेमध्ये ॲलिट्रेशन, धिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲलिट्रेशन. वरती जे तुम्हाला उदाहरणं दिली तर त्याचा अर्थ जो आहे ॲलिट्रेशन. मग ॲलिट्रेशनचा अर्थ काय आहे तर अनुप्रास अलंकार असं त्याला म्हटलं जातं. म्हणजेच काय, जर समजा आपल्याला एखादं वाक्य म्हणायचं असेल की तू छान दिसतोयस, तर हेच तू छान दिसतोयस हेच वाक्य वेगळ्या शब्दामध्ये अलंकारित भाषेमध्ये म्हणणं यालाच अनुप्रास अलंकार. वेगळ्या भाषेत म्हणून दाखवलं म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची वेगळा अलंकार, त्या भाषेचा गोडवा त्याच्यामध्ये आणणं यालाच म्हणायचं एक अलंकार, ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन म्हणण्यापेक्षा आपण त्याला एक अलंकार असं म्हणूया. मग ह्या अलंकाराचे बरेच प्रकार आहेत. काही इथे ॲलिट्रेशन आहे, ऑटोनॉमस आहे, सिमिल आहे, मेटॅफर आहे. तर आपल्याला सुरुवातीला आता इथे दिला ॲलिट्रेशन. तर ह्या ॲलिट्रेशनचा अर्थ आपण समजून घेऊ की एका वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा त्यांची पुनरावृत्ती करणे, रिपिटेशन करणे, एखाद्या शब्दाचं रिपिटेशन करणे, एखाद्या वर्डचं रिपिटेशन करणे, त्याला ॲलिट्रेशन असं म्हटलं जातं. म्हणजे एकाच प्रकारचे ध्वनी, एकाच प्रकारचा आवाज एकाच ओळीमध्ये, एकाच शब्दांमध्ये परत परत त्यांचा वापर करणं. लक्षात आलं? याला काय म्हणायचं ॲलिट्रेशन. आता उदाहरण म्हणून इथं त्यांनी काय दिलं, ब्युटिफुल बर्ड्स. आता बी सॅड सॉन्ग. आता SS स्टेपिंग स्टोन, सिटी नो वन नोज. N. आता इथे N आणि नो याचा उच्चार देखील सारखा आहे म्हणून त्यांनी N आणि K खाली अंडरलाईन केली आहे. ज्या गोष्टी खाली अंडरलाईन केलेली आहे ती एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच ह्या ठिकाणी रिपिटेशन, प्रत्येक गोष्टीचं रिपिटेशन केलं आहे त्या शब्दांचं, म्हणून याला अलंकार कुठला म्हणायचा तर अनुप्रास अलंकार म्हणजेच ॲलिट्रेशन. लक्षात आलं? हे तुम्ही लिहून ठेवायचं तुमच्या वहीमध्ये. मग असेच कुठली आपण उदाहरण देऊ शकतो. खाली इथं त्यांनी सांगितले की 5 उदाहरण तुमच्या मनाने द्या. मग त्याच्यामध्ये तुम्ही अंकल्स अम्ब्रेला म्हणजे यूचा वापर करायचा, किंवा टॉल ट्री, किंवा हाय हिल्स, किंवा माय मदर मेक्स डोसा फॉर मी. मग एम सगळ्या ठिकाणी येईल बघा. काही उदाहरणं ही जी मी तुम्हाला सांगते हे मी तुम्हाला पाठवेल, व्हॉट्सअपवर याचा पाठवेल, ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. आपण खाली जाऊ दुसऱ्या ह्याच्यात. दुसरा जो अलंकार आहे तो ऑनमॅटियस. आता याचा उच्चार जो आहे तो थोडासा वेगळा आहे. ऑनमॅटोपोइया असा पण खरा त्याचा उच्चार जो आहे तो ऑनमॅटोपो असाच फक्त उच्चार केला जातो. याच्यात फार काही वेगळं नाही आहे. तर याच्यामध्ये ह्याला अनुकरणात्मक अलंकार असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या अलंकारामध्ये ध्वनी किंवा आवाज जो आहे, साऊंड जे आपण म्हणतो त्याला, तर तो व्यक्त करणारे जे काही शब्द आहेत तर ते या कवितेमध्ये, त्या वाक्यांमध्ये वापरले जातात. म्हणजे कोणाचे जे आवाज आहेत, कुठल्या प्राण्यांचे आवाज जे असतात तर त्या प्राण्यांचे आवाज किंवा पाण्याचा आवाज, वेगवेगळ्या प्रकारच्या साऊंड जे आहेत तर ते ज्या ओळीमध्ये वापरले जातात त्यालाच ऑनमॅटोपो असं म्हटलं जातं. लक्षात आलं? फिगर ऑफ स्पीच हा एक दुसरा फिगर ऑफ स्पीच आहे असं लक्षात ठेवा. तर इथं उदाहरण आपल्याला साऊंडची दिलेली आहेत. बँग, स्विश, बीप, रोर, ट्विट, बूम, झूम, वॉक. आता हे शब्द वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे सगळे काय आहेत तर हे सगळे आवाज आहेत. लक्षात आलं? आता समजा अजून तुम्हाला एक उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर समजा सापाचा आवाज आहे तर स्नेक्स आर हिसिंग आपण असं म्हटलं जातं, तर तो आवाज करतो. किंवा बीज आर बझिंग,
बीज म्हणजे मधमाशा ज्या आहेत त्याचा गुंग असा आवाज करतात, म्हणून बीज आर बिझिंग असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे जे काही अजून काही वाक्य आहेत किंवा त्याचे उदाहरण आहेत तर ते मी सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो, ती तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. आता ह्याची काही वेगवेगळी उदाहरण शेवटी दिलं. प्ले अ गेम म्हणजेच हा वरती जो हा शब्द आहे ऑनोमोटोपो, तर ह्याच्यातून तुम्ही 4, 5, 6 लेटर वापरून त्याच्यापासून शब्द नवीन तयार करायचे आहेत. लक्षात आलं? हा एक तुम्हाला जमेल असं मला वाटतं. मी आत्ता तुम्हाला पाठवलं होतं तर तशाच पद्धतीने हा मोठा शब्द आहे, एक मोठा वर्ड दिला ऑटोमोटिव्ह. याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे शब्द जे आहेत, एक 4 अक्षरी असतील, 5 अक्षरी असतील, तर असे अर्थपूर्ण शब्द जे आहेत तर ते तुम्हाला तयार करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये आता मी उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर ओनियन आहे बघा, ओनियन, ONION असा एक शब्द इथे तुम्हाला तयार झालेला दिसेल. किंवा TOMATO टोमॅटो असा पण आहे, किंवा POEM पोएम असा पण इथे शब्द तयार. बरेच जवळजवळ तुम्हाला सांगतो 10 ते 12 शब्द याच्यामध्ये तयार होऊ शकतात या मोठ्या वाक्यामध्ये. तर हे तयार करायचेत आणि पाठवायचेत मला. ठीक आहे. तर हे सुरुवातीला हा वॉर्मिंग अप आणि पोएटिक डिवाइस हे एवढंच तुम्ही ऐका. मग पुढच्या वेळेमध्येच आपण जी कविता आहे तर ती कविता बघू आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या कवितेचं कशा पद्धतीनं आपण ज्याला ह्या कविता बघताना त्याचा अर्थ म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी न्यूवर्ड्स असतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. आणि हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे बघितल्यानंतर जेवढे तुम्हाला मी याच्यामध्ये वॉर्मिंग अपमध्ये आपण चर्चा केलेली आहे तर हे सगळं तुम्ही टेबल असेल किंवा जो आपण मॅच द वेदर्स आपण बघितलं, जोड्या लावा वेदरच्या आणि त्याच्या ऋतूंच्या, किंवा हा पोएटिक डिवाइस, हे तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून मला पाठवायचं आहे. काही शंका असेल तर मला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आपण इथे थांबूयात. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. जिजामाता स्कूल भोसरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.